नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत दिवाळीत बनवला जाणारा पातळ पोह्यांचा चिवडा। पातळ पोह्यांचा चिवडा करण्यासाठी मी हे पातळ पोहे घेतलेले आहे। हे पाव किलो पातळ पोहे थोडंसं ऊन दाखवून मी त्यांना थोडंसं उन्हात ठेवलेले होते, म्हणजे त्याचा नरमपणा चिवटपणा जाऊन थोडेसे कडक होतील। आता पण थोडंसं मी कढईमध्ये थोडंसं तेल न टाकता सुद्धा थोडेसे भाजून घेणार आहे, म्हणजे अजून त्याच्यात जर नरमपणा असेल तर तो जाऊन पोहे कुरकुरीत होतील। आणि हे पातळ पोहे घेतलेले मी पाव किलो। आणि दुसरं साहित्य म्हणजे शेंगदाणे, डाळ्या, खोबऱ्याचे काप, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, बदामाचे काप। आणि आता चला आपण करायला घेऊया पातळ पोह्यांचा चिवडा। हे बघा, कढईमध्ये मी आता पोहे टाकून मंद गॅसवरच थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे जर काही ओलसरपणा असेल किंवा चिवटपणा असेल ते पोह्यांचा निघून जाईल आणि चिवडा आपला कुरकुरीत लागेल। जास्त लो फ्लेमच ठेवायची। पोहे मी आता थोडेसे गरम करून घेते। त्याचा कलर नाही बदलू द्यायचा, ब्राऊन असा कलर नाही होऊन द्यायचा, फक्त किंचित 1-2 मिनटं फक्त ते थोडंसं लगेच पोहे भाजले जातात, म्हणजे असं त्याचा चिवटपणा निघून जाईल म्हणून। हे बघा, थोडेसे असे गरम झाल्यासारखे वाटले का गॅसवरून ते काढू परातीत। कढईत तेल घेतले, तेल गरम झालं। हे बघा, मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतले, ते आपण तेलात खरपूस असे तळून घेऊ। हे बघा, शेंगदाणे असे छान ब्राउनिश असे खरपूस तळून घेतलेले आहे, ते आता मी पोह्यांवर टाकते। बदामाचे काप टाकलेले मी आता। हे आपल्या आवडीनुसार आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकले तरी चालेल। हे बघा, मी मिरच्या तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जेवढं तिखट लागत असेल तेवढ्या मिरच्या घेऊन त्याही तळून घ्यायच्या। हे बघा, मिरच्या तळून झाल्या, त्याही मी पोह्यांवर टाकते। आता अर्धी वाटीच मी डाळ्या घेतल्या आहेत, डाळवं तेही तळून घेऊया। डाळा किंवा डाळवं म्हणता याला, तेही पटकन तळल्या जातात। ब्राउनिश होस तर खरपूस असं तळून घ्यायचे। खरपूस तळून झाले, तेही मी पोह्यांवर टाकते। आता कढीपत्ताही आता छान तळून घेते। भरपूर असा कढीपत्ता घेतला आहे। कढीपत्ताही आपला छान असा तळून झाला आहे, तोही मी पोह्यांवर टाकते। हे खोबऱ्याचे काप लगेच जळतात तेलामध्ये, त्यामुळे त्याच्याकडे पटकन काढायचे ते तेलात थोडे ब्राउनिश झाल्यानंतर। हे बघा, खोबरे आता छान तळून झाले, तेही मी आता पोह्यांवर टाकते। हे बघा, तेल गरम आहे, तेलात आपण 1-1.5 चमचा मोहरी टाकली आहे मी। मोहरी छान तळली का त्यात जिरे टाकायचे 1 ते 1.5 चमचा। जिरे तडतडले की 1 चमचा मीठ टाकलं त्याच मिश्रणात। आता हे छान मिश्रण हलवून घेते। आणि जे चिवड्याचं आपण तळलेले हे होते शेंगदाणे, खोबरं, ते त्याच्यावर आता हे मिश्रण टाकून घेऊ आपण। छान हलवून घेऊ आपण आता हे पोहे। परत चांगले हलवून घेते। साहित्य मिक्स केल्यानंतर आता छान आपल्या पोह्यांच्या चिवड्याला कलरही आला आहे आणि छान आपला असा चिवडा तयार झालेला आहे। हे बघा, छान असा आपला पोह्यांचा चिवडा कुरकुरीत झालेला आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।